गुड न्यूज आली, परंतु मी आनंदी आहे की दुःखी आहे हेच कळत नाहीये. गर्भधारणा झाल्यापासून असे असंख्य प्रश्न तुमच्या मनात येत आहेत का? मैत्रिणींनो, तुमचा 9 महिन्याचा प्रवास आनंदी, हेल्दी आणि आरोग्य संपन्न असा जावा, हे जर तुम्हाला मनापासून वाटत असेल तर डोंट वरी, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मैत्रिणींनो, मी अलका शिंदे, गर्भसंस्कार मार्गदर्शक. गर्भसंस्कार म्हणजे काय? तुम्ही तुमच्या बालपणामध्ये टीव्ही वरती महाभारत पाहिले असेलच. महाभारतामध्ये अर्जुन पुत्र अभिमन्यूने गर्भामध्ये असताना चक्रव्यूह भेदण्याचं ज्ञान प्राप्त केलं होतं. याचा अर्थ असा की बालक मातेच्या पोटामध्ये असताना सर्व काही ग्रहण करीत असतं, ज्ञान प्राप्त करीत असतं. जसे की मातेचा आहार, विहार, वर्तन, वाचन करणे, वागणे, बोलणे, हे सगळं तिच्या मार्फत ग्रहण करीत असतं. कारण गर्भामध्ये बाळाच्या मेंदूचा विकास हा 80% होत असतो आणि हा झालेला विकास त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याच्या सोबत शिदोरी म्हणून जात असतो. गर्भसंस्कार म्हणजे काय हे जाणून घेण्याआधी आपण संस्कार म्हणजे काय हे पाहूया. आपण जे सातत्याने कार्य करतो त्यामुळे होणारा गुणात्मक बदल म्हणजे संस्कार. असे संस्कार करून एखाद्या व्यक्तीतले चांगले गुण वाढवून त्यातले दोष कमी केले जातात आणि त्याला प्रोत्साहन दिले जाते. हे संस्कार निरंतर आणि सातत्याने करत राहिल्यास त्याचा तसाच परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. आणि जेव्हा आपण हा संस्कार गर्भ अवस्थेत असताना गर्भावर देतो त्यालाच गर्भसंस्कार म्हणतात. थँक यू सो मच.